पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। यया तु धर्म कामार्थान् धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी। 34वा श्लोक आहे। धैर्याबद्दलचं चाललेलं बोलणं। आता राजसी धृती म्हणजे धैर्य कसं असतं तर कर्तृत्वाचा अभिमान घेऊन फलाची अपेक्षा करणारा जो मनुष्य असतो तो याच धैर्याच्या संगतीनं धर्म काम अर्थ या सगळ्याला धारण करून जे जे काही प्राप्त करता येईल ते तो करण्याचा प्रयत्न करतो, त्याची तो अपेक्षा धरतो, असा असणारा हा राजसी धैर्यवान आहे। आणि होवोनिया शरीरी स्वर्ग संसाराचा दोही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गो पाहे। तर काय असतं की शरीर हे सगळ्याचं साधन आहे। कशाचं तर संसाराचंही तेच साधन आहे, परमार्थाचंही तेच साधन आहे। पण याच्या दृष्टीने काय आहे तर शरीर हे साधन संसाराच्या उपयोगी आणायचं आणि स्वर्गात जाण्याच्या उपयोगी आणायचं। त्याच्याकरता तो सतत धर्म अर्थ काम यांचं सहाय्य घेत या बाकीच्या गोष्टी करतो। तो मनोरथाचा सागरी धर्मार्थ कामाचा तारुवावरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य। आता तो काय करतो तर जे जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे त्या फलाचं सतत मनोरथ करत असतो। किती मनोरथ तर त्याला उदाहरण दिलं सागरी। सागर जसा अथांग आहे तसे त्याचे मनोरथ अथांग आहेत। आणि या मनोरथातून पलीकडे जाण्याकरता धर्म अर्थ काम ही जशी काय त्याला नावच मिळालेली, त्या तारुवा म्हणजे नाव त्याच्यावर बसून हा धैर्याच्या बळानं त्याच्यासाठी लागत असणारे जे जे काही क्रिया व्यापार आहेत ते सगळं तो करत असतो। जे कर्म भांडवल सोये तयाची चौगुणी येती पाहे एवढे सायास साहे जया धृती। आता त्याच्या ठिकाणी जे धैर्य आहे ते किती कसं आहे तर जे कर्म करायचं आहे ते कर्म एक भांडवल आहे आणि त्याच्यात मिळकत किती तर चौपट झाली पाहिजे। कर्म करायचं आणि चौपट म्हणजे जसं देवाला ओवाळून रुपया टाकायचा आणि देवा मला लाखो रुपये दे असं म्हणायचं, म्हणजे एका रुपया पाठीमागं किती पैसे मागायचे। तसं काहीतरी कर्म करून काय करायचं की ते कर्म आहे आपण केले मग त्याच्या बदलात काय करायचं तर चौपट मागायचं। आणि त्यामुळं ते चौपट करायला कर्माचाही सायास असतेच ना। एवढ्या तेवढ्या कर्माने कसं 8 तासाचे कर्म करायचे, 8 तासाच्या कर्माचे सायास करायचे, ते सगळं करायला धैर्य पक्कं लागतं। तसं धैर्य त्याच्याकडं आहे। ते गा धृती राजस पार्था येत परियेस आता ऐक तामस। तिसरी जे एकंदरीत राजस धृती कशी असते ते सांगितलं। आता तमगुणाची धृती कशी आहे त्याविषयी सांगणार आहे। यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च विमुञ्चति दुर्मेधा धृतिस्सा
ताम धृतिस्सा तामसी मता. आता त्याच्यात असं सांगतात की असा जो मनुष्य आहे तामसी बुद्धीचा, तो दुर्बुद्धीचाच आहे. आणि त्याच्याकडं काय आहे, निद्रा, भय, शोक, खेद आणि मद, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत पक्क्या भरलेल्या आहेत आणि त्याला धरून त्याचं धैर्य असतं. तरी सर्वाधमे गुणे जयाचे का रूपा येणे, कोळसा काळेपणे घडला जायचा. आता त्याला त्यांनी काय केलं, उदाहरण असं दिलं आहे की जे जे काही वाईट गुण आहेत ते सगळे ह्याच्या ठिकाणी आहेत. अवगुण म्हणतो आपण त्याला, अवगुणीच आहे हा. त्याच्यात किती त्याला काय आहे, अंतर्बाह्य पाहिलं तरी अवगुणाशिवाय दुसरं काही नाही. उदाहरण कशाचं दिलं, तर कोळशाचं. कोळसा जसा वरून काळा आहे तसं फोडून बघितलं तर आतही काळाच असतो. अहो प्राकृत आणि हीनो तयाही की गुणत्वाचा मानो, परी न म्हणजे पुण्यजनो राक्षस काही. आता काही वेळेला काय असतं की अगदीच जड प्रकृती असते आणि काही तिच्या ठिकाणी फारसं काही गुणाचा गुणात्मकता नसते, तरी पण ते बरं असतो. पण दुसरा हा जो इतका वाईट आहे की याच्या ठिकाणी जसं राक्षसाच्या ठिकाणी कधीच पुण्याचा विषय व्हायचा नाही, तसं याच्या ठिकाणी कधीही पुण्य किंवा चांगली गोष्ट अजिबात नाही. पै ग्रहा माझी इंगळू तया ते म्हणिपे मंगळू, तैसा तमी धसाळू गुणशब्दो हा. त्याला उदाहरण दिलं की जसं नवग्रहामध्ये मंगळ आहे, पण तो कसा आहे, आता असं सांगतात की सगळ्या लाकडाचा कोळसा जसा दिसतो लाल, त्याच्यापेक्षा खैराच्या लाकडाचा फार लाल असतो. जितका लाल आहे तितका मंगळ लाल आहे. मंगळ ग्रह दिसायला लाल आहे आणि मंगळ ज्याच्या राशीला येतो त्याला कधीच चांगलं नसतं. असा जो काही आहे तसं ह्याच्याजवळ गुण आहेत की ज्याच्या ठिकाणी तो असेल त्याला त्रासच. जे सर्व दोषांचा वसवटा, तमची कामऊनी सुबटा, उभारीला अंगवटा जया नराचा. तेव्हा असं एक त्याला कल्पना मांडली की हा जो मनुष्य तयार केला आहे ना, जेव्हा ह्या मनुष्याची निर्मिती झाली तेव्हा जेवढे काही दोष असतील तेवढे ह्याच्यात भरलेत आणि ह्या सगळ्या दोषासह ह्याची काय आहे की निर्मिती केलेली आहे. तो आळसू सोनी असे काखे, म्हणून निद्रे कही न मुखे, पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी. आता याच्या ठिकाणी काय दाखवलं आहे की सगळं शरीर आळसाने भरलेलं आहे. त्यामुळं सकाळची वेळ असो, सूर्योदयानंतरची वेळ असो, दुपारची असो, सूर्यास्ताच्या असो, अजून कुठली असू द्या, हे बसला की झोपलाच, दुसरं काहीच नाही. लगेच कुठं असेल तिथं लवणतोच, कारण मुळातच आळस याच्या अंगात भरला आहे आणि त्याच्या पाठीमागं झोप आहेच आहे. अशा तऱ्हेनं त्याच्या ठिकाणी काय आहे की सतत झोपीचंच, सतत डुकल्या खाणं, सतत त्याचे काय आळस असणं आणि जेवढं काही पाप आहेत ती पापं आणि त्या पापाद्वारे येणारं दुःख ह्यांनाच तो पोसत असतो. आणि देहधनाची आवडी सदा भयतया ते न सांडी, विसंबू न शके धोंडी काठिन्य जैसे. आता उदाहरणं कशी दिलीत पहा की समजून येण्याकरता माऊलींनी त्याला योग्य असे उदाहरणं दिलीत की कसला जरी अगदी लालसर असो, काळसर असो, कसलाही धोंडा असला तर कठीणच असतो. तो कधी मऊ असेल असं नाहीच. तसं ह्याच्या ठिकाणी देहाबद्दलची एवढी आवड आहे, त्यामुळं देहाला काही होतं की काय, कोणी काय मारील, काय करील, कोणी काय, त्याचं भय फार. म्हणून जसं दगडात कठीणपणा आहे तसं ह्याच्या ठिकाणी भयाचं सतत काय आहे की भरून ठेवलेलं आहे. आणि पदार्थ जाती स्नेहो,
बांधे म्हणून तो शोके ठावो, केला न शके पाप जावो, कृतघ्नोनी जैसे. आता त्याच्या ठिकाणी जे काही जवळ असलेले पदार्थ आहेत त्याचा इतका सगळा काय आहे की प्रेम आहे की त्यामुळं त्याला सोडून कुठं जात नाही. आणि ते जरी जागेवर असले, ह्याला जर कुठं जायची वेळ आली, शोक करत बसल तिथं, माझं कसं झालं असेल, माझी वस्तू कोणी हलवली असेल का, माझ्या वस्तूला कोणी हात लावल का, सतत त्याचं चिंतच ते, त्या चित्तात तेच आहे, दुसरं काही नाही. जसं कृतघ्न मनुष्य सतत काय करत असतो, दुसऱ्याला त्रास कसा द्यायचा हेच पाहत असतो. आणि असंतोष जीवेसी धरोनी ठेला अहर्निशी, म्हणोनी मैत्री तेनेशी विषादे केली. आता काही जरी झालं तरी मनुष्याच्या ठिकाणी जे आपल्याजवळ आहे त्यात संतोष असावा. माणसाला काय की एखाद्याच्या ठिकाणी पुरणपोळी असेल, अजून दुसरं काय असेल, आणि त्याच्या ताटातलं ते पाहिलं, ह्याच्या ताटात आपली भाजी भाकरीच होती, पण तो असा विचार करतो, चांगला विचार करतो की हे तरी का होईना मिळालं आहे ना आपल्याला, हे तरी आज पोट भरतो आहे आपण, हे झालं चांगल्या माणसाचं. ह्याच्याजवळ तसं नाही. हा जो काही आहे तो नेहमी असंतोषी, त्यालाच का तसं मिळाले, आमचं का नशीब असं आहे, आम्हाला का मिळत नाही, असं सारखं करत असल्यामुळं सतत मनात खेद, सारखं आपलं वाईट आहे, आपलं वाईट आहे, आपलं नशीब वाईट आहे, आपलं घर वाईट आहे, आपलं आईवडील वाईट आहे, आपलं खानदान, हे सारखं त्या या ठिकाणी घोकंपट्टी असते. लसना ते न सांडी गंधी, का अपत्यशिळा ते व्याधी, तैसी केली मरणावधी विषादे तया. आता तोच त्याचा खेद कसा आहे तर त्याला उदाहरणं दिली की लसणाचा जो काही वास आहे तो सोडून दिला तर लसूण कशाला म्हणतील मग, म्हणजे लसणाचा वास जो असतो तो लसणाला राहणारच आहे. आणि ज्याला पथ्यच पाळायचं नाही, काही कधी कसलंही खायचं, त्याला रोग कसा सोडेल, त्याच्या ठिकाणी रोग कायमचा आहेच आहे. त्याच प्रकारे हा सतत खेद करतो, सतत दुःख करतो, सतत शोक करतो, त्यामुळं त्याचंसुद्धा ठिकाणी काय आहे, मरण लवकरच येणार आहे. आणि वयसा वित्त कामू, याचा वाढवी संभ्रमू, म्हणून मध्ये आश्रमू तोच केला. एकंदरीत काय आहे की जे काही असेल त्याचं तारुण्य, त्या तारुण्यामध्ये किती मला मिळवायचं आहे, काय आहे हेच सारखं, काही झालं तरी पैसा पैसा मला पाहिजे, मला मिळवायचं एवढंच. आणि त्यामुळं सतत वसवस, कधी स्थिर नाही. आणि त्या स्थिरतेमध्ये जर काही मिळालंच, एवढं तेवढं जरी मिळालं तरी त्याचा मद, जे ते आपल्याला प्राप्त झाले त्याच्यातनं मदोन्मत्त झाला आहे, म्हणजे मदाने ह्याचं घरच केलेलं आहे. एकतर काय मिळवल कसं, मिळेल कसं हेच घोकतो, एवढं तेवढं मिळालं तर त्याचा त्याला मद आलेला असतो. आगी ते न सांडी तापू, सळा ते जातीचा सापू, का जगाचा वैरी वासपू, अखंडू जायचा. आता जसं अग्नीच्या ठिकाणी उष्णता कधी जायचीच नाही, त्याचा धर्मच आहे उष्णता आणि प्रकाशत्व. आता प्रकाशत्वाला त्याला निदान काय आहे, ज्योतीचं तरी आधार लागतो. उष्णता काय नुसत्या रखरखत्या कोळशातसुद्धा असते, म्हणजे ती आग्नेला कधी उष्णता सोडून जात नाही. आणि जो विषारी साप असतो तो कुठंतरी दगा असं दडी धरूनच बसलेला असतो, तो काय असा सहज पुढे येत नाही, दडी धरले लपून बसायचं आणि मग कोणावर तरी एकदम घाला घालायचा. दुसरी गोष्ट काय की ह्याच्या दृष्टीनं असे एक विचार असतो ह्याच्याजवळ की सगळं जग माझं वैरीच आहे, कोणी काय मला नीट नाही, त्यामुळं सतत भय ह्याच्याजवळ. काही समोरून कुत्रं पळत आलं तर येतं आहे काय की आपल्याकडंच, माणूस एखादा आला तर काय करतो आहे आपल्याला काय कोणा, असं सतत भय.
ना तरी शरीराते काळू, न विसंबे कवने वेळू, तैसा आथी आढळू तामसी मधू. एकंदरीत जसं शरीराच्या मागं काळ लागलेला आहे, एखाद्या वेळेस आपल्याला काय एखादी गोष्ट विसरते अथवा झोपीत आपण शरीराला विसरतो, काळ कधी विसरत नाही. काळ त्या शरीराचं जे काही असेल ते मोजमाप कायम ठेवतो आणि त्याच्या ठिकाणी काय आहे की तो त्या शरीराच्या मागं लागलेलाच आहे. हे जसं आहे तसं ह्या तामसी माणसाजवळ हे सगळे मद भय हे सतत जवळ आहेत. एवं पाचही हे निद्राधिक, तामसाच्या ठाई दोख, जिया धृती देख धरिले आहाती. आता याला काय आहे, जसं पहिल्यांदा श्लोकामध्ये सांगितलं होतं की ह्याच्याजवळ काय काय आहे, तर निद्रा आहे, भय आहे, शोक आहे, खेद आहे आणि भय आहे. हे पाच सगळे सतत ह्याच्याजवळ असल्यामुळं त्याला धरूनच ह्याचं धैर्य चालतं. जे काय असेल ते पाचाचे चिटकून त्याचं धैर्य आहे. तिये गा धृती नावे, तामसी येत हे जाणावे, म्हणितले ते देवे जगाचेनी. अशा तऱ्हेनं सतत काय आहे की जे काही गोष्टी अगोदर सांगितल्यात त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीच्या ठिकाणी तशा प्रकारची धैर्यशक्ती तो तामसी आहे. एवं त्रिविध जे बुद्धी, की जे कर्म निश्चयो आधी, तो धृती या सिद्धी नाही जो येथ. एकंदरीत तिन्ही गुण असू द्या, तिन्ही गुणातली कोणती बुद्धी जरी असली, म्हणजे सात्विक असो, राजसी असो किंवा तामसी असो, ते सगळे बुद्धी जे काही कर्म निश्चय झाला आहे त्या कर्माला फलापर्यंत नेण्याकरता धैर्याचीच गरज असते. कोणती गोष्ट, एखादी गोष्ट होईल का नाही, आपल्याच्याने जमल का नाही, आणि अर्ध तो मनुष्य मध्येच काय करतो, सगळं सोडून देतो. पण हे मला करायचंच आहे असं धैर्य ज्याच्याजवळ असतं तो ते करत असतो. सूर्ये मार्गू गोचरू होये, आणि तो चालती कीर पाये, परी चालणे ते आहे धैर्य जेवी. आता त्याला उदाहरण दिलं की जसं काय असते, पूर्वी सगळे आपले पाय वाटेने जाणारे, त्यांच्याजवळ कुठलं कोणाकडं, आता जशी वाहनं आहेत तशी कुठली वाहनं, पण मग जाता जाता जिथं कुठंतरी मुक्काम पडेल त्या गावाला मुक्काम करायचा, मग तिथून पुढं निघायचं. सूर्योदय झाला म्हणजे वाटचालीला लागायचं. सूर्यानं रस्ता दाखवला, पण या गावाहून त्या गावाला जायला पायात बळ पाहिजे ना, तरच तिकडं जाणं होईल. म्हणजे तुमचं कर्म करायला धैर्याचं बळ पाहिजे. तैसी बुद्धी कर्माते दावी, ते करण सामर्थ्य निपजवी, परी निपजावया होवावी धीरता जे. तेव्हा बुद्धी कोणतं कर्म करायचं ह्याची प्रवृत्ती करते, प्रेरणा देते, पण ते सगळं परिपूर्ण होण्याकरता आणि ते पूर्णतेला जाण्याकरता आपल्याजवळ धैर्य असावं लागतं. ते हे गा तुझ प्रती, सांगितली त्रिवद्रधुती, यया कर्मतया निष्पत्ती झालिया मग. अशा तऱ्हेनं जे काही तीन गुणात ते पहिल्यापासून सांगत आलेले तीन भाग ते आत्तापर्यंत सगळे तयार झालेले आहेत. आता ही सगळी धृतीपर्यंत तीन प्रकारची सांगितली आणि त्याचं फळापर्यंत जाणं गरजेचं आहे. येथ फळ जे एक निपजे, सुख जया ते म्हणिजे, तेही त्रिविध जाणीजे कर्मवशे. आता त्याच्याकरता जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फळ मिळवणं गरजेचं आहे. आणि कोणतंही फळ मिळालं तर त्याचं सगळ्यात सार कोणतं आहे, तर सुखच. सुख हेच फळ सगळ्याला पाहिजे. त्यामुळं जसं आत्तापर्यंत सगळं सांगितलं आहे तीन गुणातलं, तसं सुखसुद्धा सांगायचं आहे. येत फळ जे एक निपजे, सुख जया ते म्हणिजे, तेही त्रिविध जाणीजे कर्मवशे, तरी फळरूप ते सुख,
त्रिगुणी भेदले देख, विवंचो आता चोख चोखी बोली. याप्रमाणे आता जे काही असेल ते आत्तापर्यंत काय आहे, कर्ता झाला, कर्म झालं, त्याचं धैर्य झालं, त्या धैर्याला लागणारी बुद्धी झाली. इतकं सगळं सांगितल्यानंतर त्याचं फळ काय, तर सुख. म्हणून मग आता हे सुखसुद्धा याच त्रिगुणात वेढलेलं आहे. तरीसुद्धा सुख काय आहे, त्रिगुणी असलं तरी ते शुद्धच असतं. म्हणून मग शुद्ध कसं आहे ते सांगू. परी चोखी ते कैसी सांगे, पै घेओ जाता बोल बघे, कानिये चेनी लागे हातीचा मळू. आता त्याच्यात त्यांनी दाखवून दिलं की सुख हा शब्द नुसता उच्चारला म्हणजे कळत नाही. सुख कसं आहे तर अनुभवगम्य आहे. आणि जे सुख आहे ते खरोखर पाहायला गेलं तर ब्रह्माचंच रूप आहे. कारण ब्रह्मालाच सच्चिद आनंद म्हणतात. म्हणून सुख हे ब्रह्माचंच रूप आहे. आता ते प्राप्त करून घ्यायचं असेल आणि त्या प्राप्तीला, त्या सुखाला जर काही वर्णन करायला गेलं तर उलटं त्याला मळ लागेल. कारण काही वर्णन न करता फक्त अनुभवाला आलं म्हणजे खरं सुख आहे. म्हणून जयाचे न्याव्हेरे, अवधानही होय बाहिरे, तेणे ऐकतो अंतरे, जीवाचे जीवे. एकंदरीत मनुष्य स्थिर असला की सुखी असतो. सुखी असलं तर लक्ष देतो आणि जरासं सुख बाजूला गेलं की लक्ष बाजूला जातं. आणि त्यामुळं याच्या ठिकाणी काय आहे की मग सुख नाही अशी एक कल्पना तयार होते. म्हणून मग स्थैर्य म्हणजे स्थिरता हे सुखाचं अधिष्ठान आहे. सुख कुठं असतं तर जिथं स्थिरता प्राप्त झाली तिथं. ऐसे म्हणून देवो त्रिविधा सुखाचा प्रस्ताव, मांडला तो निर्वाहो निरूपितसे. तेव्हा आता यापुढं भगवंत 3 प्रकारचं सुख कसं असतं, तिन्ही गुणातून सुख प्राप्त झालं तर पहिल्या गुणाचं सुख कसं, दुसऱ्या गुणाचं सुख कशाला म्हणतो, तो तामसी कशाला सुख म्हणतो, हे सगळं सांगणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.